मुंबईजवळ अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचं जागतिक दर्जाचं भव्य दिव्य स्मारक उभारण्याची घोषणा महाराष्ट्र सरकारने केली। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 24 डिसेंबर 2016 रोजी या स्मारकासाठी जलपूजनही झालं। मात्र 10 वर्ष होऊन सुद्धा स्मारकाच्या उभारणीला मुहूर्त मिळू शकला नाहीये। केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाच्या परवानग्या, जागेची निवड, कोर्टवारी यात रखडलेल्या या स्मारकाबाबत सरकार दरबारी अनास्था दिसून येते आहे। मोदींच्या हस्ते 2016 मध्ये जलपूजन झाल्यानंतर 2 वर्षांनी ऑक्टोबर 2018 मध्ये या स्मारकाच्या जागेची पाहणी करण्यासाठी जाणाऱ्या स्पीड बोटचा अपघात झाला होता आणि यात एका तरुणाला आपला जीवही गमवावा लागला होता, तर अन्य काही कार्यकर्ते आणि सरकारी अधिकारी, पत्रकार थोडक्यात बचावले होते। पर्यावरण मंत्रालयाचं मात्र अद्याप प्रतिज्ञापत्र नाहीये। सर्वोच्च न्यायालयाने मुंबई उच्च न्यायालयाकडे खटला वर्ग केलाय। राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने तसंच महाराष्ट्र कोस्टल झोन मॅनेजमेंट अथॉरिटीने प्रतिज्ञापत्र सादर केलंय। केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने अद्याप प्रतिज्ञापत्र सादर केलं नाहीये आणि हा खटला कोर्टात प्रलंबित आहे। पुन्हा सुनावणीसाठी राज्य सरकार सुद्धा पुढाकार घेण्याच्या मनस्थितीत दिसत नाहीये। पर्यावरणाची ना हरकत प्रमाणपत्रे सुद्धा वादात आहेत आणि अद्याप जनसुनावणी सुद्धा झालेली नाही। परिवर्तन हे झालेलं आहे, लोकांना हे परिवर्तन दिसतंय। 2014 नंतरचं जे परिवर्तन दिसतंय आणि महायुतीचं सरकार आहे आणि पूर्ण संवेदनशील सरकार आहे, तर ह्या सगळ्या गोष्टीचा आढावा घेऊन मी तुम्हाला ह्याची नक्की माहिती देईन। फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रॉन यांना घेऊन गेटवे ऑफ इंडियाला गेले होते। गेटवे ऑफ इंडिया त्यांनी दाखवलं, समुद्र दाखवला मॅक्रॉनला। खरं म्हणजे त्यांना त्यावेळेला त्या समुद्रामध्ये आपण 10 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचा जलाभिषेक केला होता। हे स्मरण त्यांना व्हायला पाहिजे होतं, पण त्यांना आता स्मरण होणार नाही, कारण निवडणुका नाही आहेत। निदान देवेंद्र फडणवीस यांना स्मरण असायला पाहिजे। त्यांना मतदान करणाऱ्या या ढोंग्यांना, मतदारांना स्मरण असायला पाहिजे होतं, पण ते दुर्दैवानं नाही आहे। बद्दल किती वेळा बोलले तुम्हाला माहितीच आहे। आणि इलेक्शन आलं की तिथे पूजा अर्चा केली जाते असं दिसतंय, आणि इलेक्शन झाल्यानंतर कोणी त्याच्याबद्दल एक शब्द काढत नाही। आपल्या सगळ्यांचा अनुभव झाला आहे तिथे। मला असं वाटतं पहिल्यांदा जेव्हा काय त्यांनी सुरुवात करायचं केलं, त्यालाच काहीतरी 5-10 कोटी रुपये खर्च केले होते, मला आठवतं आहे। तेव्हा आम्ही हा प्रश्न उचलला होता, पण आता मला नाही वाटत त्यांच्या त्या अजेंडावर ते राहिले आता। मी ट्विट करून असं म्हटलंय की 10 वर्ष झाली तरी सुद्धा अद्याप शिवस्मारक उभा राहू शकतो। संजय राऊतांना माझा प्रश्न आहे की जे लोक या प्रकरणामध्ये न्यायालयात गेली, या स्मारकाच्या सर्व परवानग्यांच्या बाबतीतली कार्यवाही पूर्ण केल्यानंतर न्यायालयात जाऊन खोडा आणला, ती लोक कोण आहेत? संजय राऊत यांनी सांगावं। त्यांचा हेतू काय, त्यांची मनीषा काय? आणि जी लोक न्यायालयाच्या आड जाऊन खोडा आणू पाहतात त्यांच्याशी संजय राऊत तुमचा काही संबंध आहे का? तुमच्या भेटीगाठी आहेत का? याचा खुलासा त्यांनी करावा। आणि म्हणून या न्यायालयीन प्रक्रियेतून लवकरच आपली सुटका होऊन आपलं हे आंतरराष्ट्रीय स्मारक त्याचं काम प्रत्यक्षात सुरू होईल, हे माननीय मुख्यमंत्री महोदयांनी विधानसभेच्या पटलावर सांगितलेलं आहे।